संदीप देशपांडे आपल्यासोबत आहे। संदीपजी, मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, युतीची घोषणा झाली आहे, मुंबईचा महापौर मराठीच असेल? निश्चितपणे मराठी असेल आणि आजच्या पत्रकार परिषदेनंतर मला असं वाटलं ती काळ्या दगडावरची भगवी रेख झालेली आहे की मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचा असेल आणि मराठी असेल। खरं तर ठाकरेंचं वादळ शमवण्यासाठी दिल्लीतनं नेते येणार आहेत, स्वतः मोदीची सभा घेणार आहेत, योगी मुंबईत येणार आहेत, त्या अनुषंगे तयारीला सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा मुंबईमध्ये कटेंगे तो बटेंगे, कटेंगे तो पिटेंगे असे अनेक बॅनर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मला असं वाटतं त्यांना मी एकच उत्तर देईन, बटोगे तो पिटोगे आणि नाही बटोगे तो भी पिटोगे। वारंवार कुठेतरी मनसेच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचे हे बॅनर्स लावले जात आहेत का? आज आमची कसली हे बघा, मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसणार म्हणजे बसणार, त्याच्यामध्ये काय वाद नाही। मग तुम्ही बटा नाही तर कटा नाही तर एकत्र राहा, त्यांनी काय फरक पडत नाही। बटोगे तो पिटोगे, मराठीचा अपमान कराल तर नाही बटोगे तो भी पिटोगे। मागच्या निवडणुकीमध्ये बटोगे तो कटेगे याचं ध्रुवीकरण झालेलं होतं आणि मतांच्या ध्रुवीकरणासाठी आता हे फालतूगिरी करून काही होणार नाही। यांनी किती बूट चमकवले तरी यावेळेला काय नशीब चमकणार नाही। खरं तर बूट चमकवण्यासाठी अमित साटम सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न सांगितलं, यावेळेला किती बूट चमकवले तर बूटच चमकतील, नशीब नाही चमकणार आहे। धन्यवाद। आमच्याशी संवाद साधला होता। यावेळेला किती बूट चमकवले तरी नशीब चमकणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे। म्हणजे सचिन सह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।